हॅलो. हा भोसले बोलते मी, हो, रोहिणी हो, भोसले. हो, हो ना, बोला ताई. आहे हा माझ्याकडे नंबर. अनुभव. हां. हा हा अनुभव शेअर करायचा होता. हां, बोला ना ताई. कुठून बोलता, काय सांगायचंय? मी पुण्यावरून बोलते. बरं, बरं. काय अनुभव आला ताई? ऍक्च्युली माझ्या मुलीचे दुधाचे दात सगळे पडले नव्हते. तर अच्छा. मागे हां. एकदा तर एक अर्धवट तुटला आणि काय लक्षात नाही आलं की हा अर्धाच दात तुटलाय अरे, म्हणून. अरे, अरे! पूर्ण नव्हता निघाला आणि तिने पण मला सांगितलं नव्हतं. हां, हां. आणि नंतर मग बरेच दिवस म्हणलं हा दातामधला गॅप का दिसतो एवढा. मग अरे! जेव्हा बघितलं ते सोनं ते करतात ना हो, एक्सरे हो. वगैरे काढतात, हं, त्याच्यामध्ये कळालं. मग हं. त्यांनी सांगितलं की हा दात जो दुधाचा आहे तो निघाला नाही. ओह! त्याच्यामुळे जो मागे जो येणार होता ना परमनंट दात, हां, हां. तो आतमध्येच त्या हिरडीमध्ये अडकलाय. अरे, आणि अरे! तो असा आतमध्ये तिरका गेलाय हां, की हां. जेणेकरून तो म्हणजे काही केलं तरी ऑपरेशन हे करावं लागेल तो सरळ बापरे! येण्यासाठी, तिरका हो, गेलाय म्हणून. करावंच लागतं ते. बरोबर. हां, असं त्यांनी सांगितलं. हां. आणि मग त्यासाठी मग बऱ्याच त्या ठिकाणी गेले की जेणेकरून ऑपरेशन नको व्हायला नाही का. या हां, हां. हिशोबाने बऱ्याच ठिकाणी गेली, हां. अपॉइंटमेंट वगैरे घ्यायची. मग टेन्शन येतं ना, आता एवढ्या लहान वयात ते ऑपरेशन वगैरे साहजिक, कशाला उगाच साहजिकच नाही आहे. का. बरोबर, बरोबर. मग आमच्या इथे लक्ष्मी रोडच्या इथे आहे एक नाही का हां. स्वामींचे घर म्हणून आहेत त्या काकू. हां, तर हां. तिथे आपले काय प्रश्न असतात ते विचारायचे असतात नाही का. हां, 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 तर हां, हां. त्यासाठी म्हणलं म्हणजे आधी स्वामींना विचारायला जावं की हां. नक्की काय करू नाही का. सगळे जे ते सांगतात की ऑपरेशन करावंच लागेल नाही का. हां, हां, तर हां. तुमचं काय म्हणणं आहे की करू की नको वगैरे, तुम्ही जो निर्णय द्याल तो करेल. हां, मग हां. त्यासाठी मग तिथे गेली. पूर्ण दिवस खूप नंबर होते, अख्खा दिवसभर लाईनमध्ये थांबली. हां, हां. रात्री 9 वाजता नंबर आला. हां, मग त्या हां. काकूंनी डायरेक्ट स्पष्ट सांगितलं की स्वामी स्वतः सांगतात आहेत की ऑपरेशन करायची काही गरज नाहीये. तर मी ओह! त्यांना एवढंही विचारलं की हं, म्हणजे 4 ते 5 डॉक्टर सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की हं. ते जो तिरका गेलाय हं. त्याला काय खाली ओढण्यासाठी ऑपरेशन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. पण तरीही ओह! त्यातून मला बोलल्या की ते म्हणतायत ना नाही करायचं, मग त्यांचं सोडून दे ना, हं, त्यांचं ऐक ना. मग हं, असं झालं आणि आता म्हणल्यावर ज्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतली ते त्यांचं तर तेवढंच मत आहे की ऑपरेशन करा. मग आता हं. नेमकं कुठे जाऊ. मग त्याच काकूने मला एक दुसरा नंबर दिला पुण्याचा, डेक्कनच्या इथे आहे डॉक्टर. हां, हां. तर मग तिथे गेली. मग तिथे हं, गेल्याच्या नंतर त्यांना मेन प्रॉब्लेम काय आला की तो तुकडा जो आहे तो तुकडा पडला नसल्यामुळे हा तिरका गेलाय. तर त्यांनी ते बोलले आपण प्रयत्न करूया हं. की तो आधी काढूया, मग हां, बघू हां. काय होतंय. हां, हां. पण तो दात काढल्याच्या नंतर जो दुसरा येणारा परमनंट दात आहे तो हां, म्हणजे हां. अगदी सरळ नाही येतंय. हं. पण तो व्यवस्थित यायला लागलाय खाली नाही का, म्हणजे असं अय्या! विविध जो बघा, बसलेला म्हणजे तो किती मग ते दुखापत झाली असती आणि हां. टाके हे ते टाके सगळंच म्हणजे ना. ऑपरेशनचं जे काही मेन आहे ते सगळं वाचलं. बघा, नाही का. स्वामींची आणि कृपा. तेच जर मी तिथे नसती गेली, विचारलं नसतं किंवा स्वामींचं नाही का म्हणणं ऐकलं नसतं तर आतापर्यंत बरोबर. कधीच ऑपरेशन झालं नसतं. ऑपरेशन झालं आणि म्हणजे कोणत्या एवढं ठिकाणी मोठं गेला म्हणालात तुम्ही, जरा एकदा सांगता परत? हे काय ते पायगुडे म्हणून एक डॉक्टर आहेत पुण्याला नाही, डेक्कनच्या डॉक्टरांकडे इथे. नाही, नाही. हे केंद्र. हां, हां. लक्ष्मी रोडला बघा स्वामींचे घर म्हणून आहे तिथे बरेच जण येतात तिथे प्रश्न विचारतात. पूर्ण दिवसभर गर्दी असते. फक्त दर गुरुवारी. ते मध्ये काही लक्ष्मी फ्रॉड रोडच्या इथे. झालेलं ते नाही ना? नाही, नाही, नाही. नाही, हे नाही. हे स्वामींचं घर. काकू आहेत. फक्त अच्छा, बिल्डिंगमध्ये काकू घर आहेत. आहे त्यांचं. अच्छा, अच्छा, अच्छा. बिल्डिंगमध्ये घर आहे. आणि अच्छा, अच्छा. स्वामींची मूर्ती वगैरे नाही का म्हणजे आहे सगळं आरती वगैरे. फक्त दर गुरुवारी विचारतात. अच्छा, अच्छा. म्हणजे लांबून येतात लोकं विचारण्यासाठी मुंबईवरून वगैरे नाही का कोणाचे प्रश्न असतील तर. हां, 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 हां. हां. आणि ते स्वतः बापरे! आधी निर्णय घेतात की कोणाला इथे थांबवायचं, कोणाला नाही थांबवायचं नाही का. ते स्वतः डिसिजन घेतात. ओह! त्यांना ते कळतं कोण कशासाठी नक्की आलंय नाही का. हां, ते पण म्हणजे स्वामी कळतं. सांगतात. स्वामी सांगतात. ओह! ही व्यक्ती योग्य नाही मग तिला तिथून पाठवतात लगेच. कितीही अरे, लांबून येऊ दे. किती छान हो त्यांना पाठवतात. ताई. असं. पण म्हणजे सुंदर. मला एवढं म्हणायचं की स्वामींवर विश्वास ठेवला मग ठेवलाच की नाही का पाहिजे. ते कसं म्हणतायत बोललात ऑपरेशन करायची गरज नाहीये. आता अगदी जो बरं. आहे तिरका दात तो हां. ठीक आहे म्हणजे नाही का आतल्या साईडला आहे. नाही, आणि मग तो त्याला अगदी आपोआप सेट होईल हळू-हळू. हां, सेट होईल. आणि हां. अगदीच करायचं म्हणलं तर ते क्लिप वगैरे ते काय लावतात ना तारा हो, वगैरे काय हो, ते. हो, हो. तर ते करता येईल. पण हां. आतल्या साईडला आहे त्याच्यामुळे त्याची शक्यतो एवढी काही गरज नाही वाटत नाही का. बरोबर, बरोबर. असं आहे. किती आणि छान दुसरा हो ताई अनुभव अनुभव. हो, हो. हां.